हॅलो फ्रेंड, नमस्ते। आज आपण डाएट फ्रेंडली मखनाचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर या ठिकाणी मी एक कढई घेतलेली आहे, ती छान तापत ठेवलेली आहे। छान तापली की त्यात 100 ग्रॅम मी इकडे मखना घेतलेला आहे। सो आपण तो आता छान भाजून घ्यायचा आहे। मखना छान कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे। भाजताना तुम्ही थोडंसं चिमूटभर काळं मीठ टाकलं तरी चालेल किंवा नंतर टाकलं तरीही चालतं। छान मखनाला हलवत राहायचं आहे आणि छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे तो। या ठिकाणी माझा मखना रोस्ट करून झालेला आहे। आता पुन्हा तो काढून ठेवायचा आहे एका प्लेटमध्ये। या ठिकाणी मी कढईमध्ये 2 चम्मच तूप घेतलेलं आहे। हे छान वितळलं की यामध्ये थोडं जिरं, थोडं राई आणि कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडा लाल तिखट घालायचं आहे। तुम्ही तिखट आवडीनुसार करू शकता। आणि यामध्ये आता रोस्ट केलेला हा मखना ट्रान्सफर करायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इकडे मी थोडं काळं मीठ घालणार आहे, याने टेस्ट खूप छान येते। छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून एक 5 ते 10 मिनटं असं हे छान हलवत राहायचं आहे, रोस्ट करायचं आहे व्यवस्थित। सो या ठिकाणी आपला हा मखनाचा चिवडा बनवून तयार झालेला आहे। मखना हे डाएट फ्रेंडली आहे। तुम्ही डाएटवर असाल तर ते खाऊ शकता। हाय प्रोटीनयुक्त आणि हाय कॅल्शियमयुक्त आहे। लहान मुलांना सुद्धा देऊ शकता। सो या ठिकाणी आपला मखनाचा चिवडा हा बनवून तयार झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।